नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण सविस्तर माहिती पूर्ण बघणार आहोत. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 16 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा नक्कीच अर्ज करू शकता. त्यानंतर इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत, वेतन किती असणार आहे, अर्जाची फी किती असणार आहे, नोकरीचा प्रकार हे परमनंट जॉब आहे. संपूर्ण इथे माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. निवड प्रक्रिया काय आहे, त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, इथे नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. त्यानंतर जे नवीन योजना आलेल्या असतात त्याच्याबद्दल सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची जी सविस्तर माहिती आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. आता अर्जाची शेवट तारीख काय आहे, ही सर्व माहिती आपण बघून घेऊया. सो इथे सांगितलेलं आहे, ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 16 सप्टेंबर 2024 आहे आणि क्लोजिंग डेट 6 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इथे कोणते कोणते पद आहेत ते आपण एकदा चेक करून घेऊया. नंबर ऑफ वॅकन्सीज सांगितलेले आहेत बघा. डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑपरेटिंग, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि कमर्शियल. यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर टेक्निशियन 1 and 2, असिस्टंट लोको पायलट, सिव्हिलमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर ट्रॅक मेंटेनर, मेकॅनिकलमध्ये टेक्निशियन 1, 2, स्टेशन मास्टर, ऑपरेटिंगमध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉईंट्समॅन, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ESTM 3rd, कमर्शियलमध्ये कमर्शियल सुपरवायझर असे वेगवेगळे पदं निघालेले आहेत. इथे जागासुद्धा दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकता. म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियरला 3 जागा आहेत, असे त्या EWSला 0, OBCला 1, SCला 1 असे डिवाइड करून टोटल 5 जागा असणार आहे. टेक्निशियनला 15 जागा आहेत टोटल, असिस्टंट लोको पायलटला 15 जागा आहेत, ट्रॅक मेंटेनरला एकूण 35 जागा आहेत. असे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे इथे जागा इथे सांगितलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत. आता नेम ऑफ पोस्टनुसार म्हणजे पदानुसार सॅलरी सुद्धा असणार आहे बघा. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलमध्ये 44,900 सॅलरी आहे. एक्झामिनेशन ग्रुप फर्स्ट CBT एक्झामिनेशन थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकलमधून जे सिनियर सेक्शन इंजिनियर आहे त्यांना सॅलरी 44,900 म्हणजे 44,900. सेकंड स्टेशन मास्टर 35,400. थर्ड एक्झामिनेशन ग्रुप कमर्शियल सुपरवायझर सेम हिअर 35,400. गुड्स ट्रेन मॅनेजर 29,200. टेक्निशियन मेकॅनिकल 19,900. टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकल 19,900. असे पदानुसार वेगवेगळी सॅलरी सुद्धा असणार आहे इथे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, आपण स्क्रोल करत आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज लिमिट असणार आहे 18 ते 36 वर्ष नॉर्मली, आणि इथे कम्युनिटी किंवा कॅटेगरी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST कॅन्डिडेट्सला 5 वर्ष, मॅक्झिमम अप्पर लिमिट 41 इयर्स म्हणजे 41 वर्ष, OBCला 3 वर्ष म्हणजे 39 वर्षाचे 1 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन असणार आहे. तुम्ही इथे नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे लँड लुजर कॅन्डिडेटसाठी जे दिलेले आहे ते सुद्धा माहिती इथे ॲप्लिकेशन कसं करायचं ते एकदा चेक करून घेऊया. इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. सांगितलेलं आहे मल्टिपल पोस्ट इन व्हेरियस PML दॅट डिटेल्स अँड अदर रिक्वायरमेंट्स हॅव टू बी इंडिकेटेड. म्हणजे तुम्हाला 1 पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. इथे अर्ज करताना तुम्हाला ॲप्लिकेंट लॉग इन इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नाही तर तुम्ही इथे डिरेक्टली लॉग इन करू शकणार आहात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला हे रजिस्टर ऑप्शनवरती रजिस्ट्री त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होऊन जाणार आहे. ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती इथे फिल करायचं आहे, जसं की कॅन्डिडेट फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर तुम्ही जर नाव चेंज केलं असेल तर हो किंवा नाही ऑप्शन आहे. मोबाईल नंबर, तुमचा कन्फर्म मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कन्फर्म ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ हे सर्व भरून जनरल OTP करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रूच तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार आहे. त्यानंतर इथे जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे. ऑनलाईन लिंक हे ऑलरेडी ओपन झालेले आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी, व 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात, हे सुद्धा सांगितलेलं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस सांगितलेलं आहे बघा. ऑफ स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको शेल इन्व्हॉल्व CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानुसार इथे सिलेबस सुद्धा दिलेला आहे. आता तुमच्या पदानुसार तुम्ही इथे नक्की सिलेबस चेक करून घ्यायचा आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आहे, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स वेगळे असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. त्यानुसार तुम्हाला इथे स्टडी करावे लागणार आहे. इथे सॅलरी सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. म्हणजे तुम्ही फ्रेशर आहे
आहे तरी अर्ज करू शकता, तुमच्याकडे अनुभव आहे तरी सुद्धा अर्ज करू शकणार आहात. पण इथे अनुभवाची गरज नाही, इथे मेन्शन केलेलं नाही की अनुभवाची गरज आहे असं. त्यानंतर इथे 885 हे तुम्हाला अर्जाची फी असणार आहे, ज्यामध्ये 750 रुपये फी प्लस 135 रुपीज GST असणार आहे. रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फिजिकल इफिशियन्सीद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. 16 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. नोकरीचे ठिकाण हे कोकण असणार आहे. इथे कोणतेही अर्ज करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही पदासाठी करताना मेन्शन करायचं आहे व तुम्हाला फी फिल करावी लागणार आहे. ही सर्व माहिती, सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.